हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मटणाचा रस्सा आणि सुकं मटण। ते इथे बघा, मटणाचा रस्सा मी छानपैकी झणझणीत तयार केलेला आहे। त्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे, अर्धा किलो इथे मी मटण घेतलेलं आहे। चाप, नळी आणि मांडीकडचा भाग घेतलेला आहे। ते स्वच्छपैकी 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे। आता वाटण्यासाठी काय घेतलं आहे ते पाहूया। इथे मी बघा अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। असे पातळ काप करून घेतलेले आहेत, म्हणजे भाजायला लवकर होतं ते। आणि इथे 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 2 कुड्या आहेत। आणि अर्धा इंच 1 इंच असं आलं घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून साफ करून कटिंग करून घेतलेलं आहे। इथे टॅमॅटोची प्युरी करण्यासाठी मी 5 मोठे असे टॅमॅटो घेतलेले आहेत, लाल लाल बघून घेतलेले आहेत, म्हणजे रंग खूप सुंदर येतो। इथे 1 चमचा मी खसखस घेतलेली आहे। खसखससुद्धा आपण वाटणमध्ये वापरणार आहोत। इथे 2 मोठे कांदे मी असे पातळ उभ्या कापमध्ये चिरून घेतलेले आहेत। आणि इथे 1 मूठ मी अशी ताजी फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे। चला तर मग आता आपण वाटणची तयारी करूया। तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती तापण्यासाठी। त्याच्यामध्ये मी आता 2 ते 3 मोठे चमचे असं मी तेल टाकणार आहे, कारण आपल्याला वाटण हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी इथे कांदा याच्यामध्ये घालणार आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये मी पातळ चिरून घेतलेला कांदा आहे, तो छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, काळा करायचा नाही आहे, फक्त आपल्याला त्याचं मॉइश्चर कमी करायचं आहे आणि सॉफ्ट झाला पाहिजे कांदा, एवढ्यापर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर बघा मी भाजून घेते। तर आता तुम्ही पाहू शकता इथे कांदा आपला छानपैकी भाजून झालेला आहे। त्याच्यामध्येच मी इथे सुकं खोबरं पण घातलेलं आहे। सुकं खोबरं आणि कांदा हे छानपैकी बघा मस्तपैकी आपलं भाजून तयार झालेलं आहे। जास्त काळं पण केलेलं नाही आहे, एकदम मस्त हलकंसं ब्राऊनमध्ये भाजून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी आलं आणि लसूण जे कापून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घेणार आहे। त्याचबरोबर मी खसखसही त्याच्यामध्येच टाकलेली आहे, कारण की खसखस जर वेगळी भाजली तर ती करपू शकते। त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच ते खसखससुद्धा टाकलेले आहे। आपल्याला 2 ते 3 मिनटं फक्त ह्याला परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे। 2 ते 3 मिनटं भरपूर आहेत। बघा आता कोथिंबीर जी चिरून घेतली होती ना, तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आता कोथिंबीर टाकूनसुद्धा आपण 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे, म्हणजे कोथिंबीरचं जे पाणी आहे ना ते थोडंसं हलकंसं सुकं होऊन जाईल। म्हणजे बघा ते बघा अशा पद्धतीनेच मसाला आपला भाजून घ्यायचा आहे। खूप सुंदर लागतं, तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। गावाकडची जी पद्धत असते ना त्या पद्धतीने मटण तयार होतं, खूप सुंदर लागतं। तर चला इथे बघा माझा मसाला भाजून झालेला आहे। आता ह्याला थंड करून मी ह्याचं बारीक अशी प्युरी करून घेणार आहे। तर बघा गॅस बंद केलेला आहे, मसाला मी थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। आता मटण बनवण्यासाठी सुका मसाला काय लागणार आहे तो पाहूया। तर इथे बघा मी सुका मसाल्यामध्ये 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा इथे गरम मसाला आहे, इथे अर्धा चमचा मी धन पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आहे, 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा इथे काश्मीरी लाल मिरची आहे आणि 2 चमचे इथे मी मटण मसाला घेतलेला आहे। आणि इथे बघा टॅमॅटोचे मी काप करून घेतले होते, त्याची मी प्युरी करून घेतलेली आहे। तर चला इथे बघा मसालासुद्धा माझा वाटून झालेला आहे, एकदम बारीक मसाला वाटून घेतलेला आहे। तर मी आता डायरेक्ट कुकरमध्ये तयार करणार आहे। तर इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती। तर आता कुकर थोडासा तापला आहे, तर त्याच्यामध्ये मी मोठे 2 ते 3 चमचे मी ह्याच्यामध्ये तेल ॲड करणार आहे। तर बघा तेल ॲड केलेलं आहे। आता हे सुके जे मसाले आहे ना ते ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत। सुके मसाले जास्त आपल्याला परतायचे नाही आहेत, थोडंसं तेलामध्ये थोडंसं हे झालं गरम झालं ना की लगेच आपण ह्याच्यामध्ये तो वाटण केलेला मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर इथे बघा मसाला मी आधीच वाटण आपलं भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही परतायची गरज लागणार नाही। 2 ते 3 चमचे मोठे असं मी ह्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे। बघा मसाला छान आपला गरम झाला होता, म्हणून त्याच्यामध्ये लगेच हा मी खोबऱ्याचा मसाला घातलेला आहे। आणि आता ह्याला 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे। जास्त भाजायची काही गरज नाही आहे, कारण की आपण हे पहिलाच भाजून घेतलेलं होतं आणि भाजून करून हे वाटण करून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही आहे। तुम्ही पाहू शकता ह्याला लगेच तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता लगेच 2 मिनटात ह्याला तेल सुटलेलं आहे। तर आता आपला मसाला हा छानपैकी 2 ते 3 मिनटं परतल्याच्यानंतर भाजून झाला आहे। आता ह्याच्यामध्येच मी टॅमॅटोची प्युरी होती ना ती सगळी ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि ते सुद्धा मी 2 ते 3 मिनटं
छान असं परतून घेणार आहे. टॅमॅटो आपले कच्चे होते म्हणून टॅमॅटो थोडेसे शिजले पाहिजेत म्हणून 2 ते 3 मिनटं छान याला असं परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता ह्याचं तेल सुटेपर्यंत मी ह्याला थोडंसं झाकण लावणार आहे आणि 2 ते 3 मिनटं एक वाफ येईपर्यंत ह्याला मी छानपैकी शिजवून घेणार आहे. म्हणजे मसाल्यामध्ये टॅमॅटो चांगले शिजले जातील. तर इथे पाहू शकता टॅमॅटो मसाल्यामध्ये छानपैकी शिजले गेले आहेत. साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे धुवून घेतलेलं मटण होतं ते संपूर्णपणे मी ॲड करणार आहे. तर इथे पाहू शकता मटण आपलं खूप फ्रेश आहे, खूप स्वच्छ आहे आणि खूप छान मटण आणलेलं आहे. तर इथे पाहू शकता मटणसुद्धा आपण ह्या मसाल्यामध्ये छानपैकी कोटिंग करून घेणार आहोत. सगळा मसाला सगळ्या मटणाला एकदम छान कोट झाला पाहिजे अशा पद्धतीने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं ह्याला पुन्हा एकदा वरनं फक्त झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे. बस बाकी अजून दुसरं काही करायचं नाही आहे. तर इथे बघा मी कुकरचं वरती फक्त झाकण लावणार आहे आणि एक 2 ते 3 मिनटं फक्त मी याला एक वाफ काढून घेणार आहे. तर बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे आणि मसाल्यामध्ये मटण खूप छानपैकी कोटिंग झालेलं आहे. आता एकदा थोडंसं मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तर मी इथे टॅमॅटोची प्युरी मगाशी केली होती त्याच्यामध्येच भांडं हे धुवून घेतलेलं आहे. 1 ग्लास पहिला टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अजून 2 ग्लास पाणी ॲड करणार आहे. म्हणजे मला जेवढा लागणार आहे तेवढा मी ह्याच्यामध्ये पुरेसा असा रस्सा तयार करणार आहे. तर इथे बघा 2 ग्लास पाणी टाकून मी रस्सा झाकण ठेवून एक 5 ते 6 शिट्या करून घेणार आहे याच्या. म्हणजे 5 ते 6 शिट्यामध्ये माझं मटण एकदम पूर्णपणे तयार होऊन जाईल. सॉरी मी दाखवलं नाही तुम्हाला पण माझी इथे झालं होतं मटण 4 ते 5 शिट्या होऊन गेल्या होत्या. आणि हे बघा मटण खूप छान पद्धतीने शिजलं आहे. तर रंग पण खूप छान आलेला आहे आणि खूप सुंदर शिजलेला आहे. एकदम मऊ शिजलेला आहे आणि जसा मला रस्सा हवा आहे तसा झालेला आहे. तर चला तर मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण सुकं मटण कसं तयार करायचं ते बघूया. सुकं मटण पण एकदम लाजवाब तयार होतं. तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सुकं मटण तयार करणार आहे. तर त्यासाठी बघा लागण्यासाठी मी काही सामान घेतलेलं आहे. ते मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. पातळ असे काप करून घेतलेले आहेत. उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक 4 टॅमॅटो असे बारीक चिरून घेतलेले आहेत. लाल लाल टॅमॅटो बघून घ्यायचे म्हणजे रंगसुद्धा खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण खूप सुंदर होते. बघा मी 30 कढई ठेवलेली आहे जी मसाला मगाशी भाजून घेतली होती ती. त्याच्यामध्ये 2 चमचे मी मोठे तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये सर्वात आधी मी कांदा टाकणार आहे. तर तेल आपल्याला 2-3 मिनटं जरा छान गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार आहे. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा कांदा आपल्याला इथेही काळा करायचा नाही आहे. फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि थोडासा पिंक शेडमध्ये आला की आपल्याला टॅमॅटो घालायचे आहेत. तर इथे बघा मी कांदा छानपैकी भाजून घेते आहे. बघा एक 2 ते 3 मिनटे लागतील. छानपैकी कांदा आपला भाजून तयार होईल. जास्त वेळ लागत नाही. एकदा माझ्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. खूप स्वादिष्ट लागतं, खूप चविष्ट लागतं. मटण इतकं भारी लागतं ना की तुम्ही नक्की हे नेहमी ट्राय कराल. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला गावाकडची पद्धत तुम्हाला म्हणजे गावाकडची आठवण येईल अशा पद्धतीने मटण हे तयार होतं. तर इथे पाहू शकता कांदा माझा छानपैकी लाल झालेला आहे. थोडासा ब्राऊनसारखा भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्येच मी जे टॅमॅटो चिरून घेतलेले होते ना ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि टॅमॅटोसुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहे. त्याचं जे मॉइश्चर आहे ना पाणी ते कमी करून घ्यायचं आहे. टॅमॅटो परतताना लागलीच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे म्हणजे आपले टॅमॅटो ना लवकर सॉफ्ट होतील. तर बघा टॅमॅटो सगळे मी टाकलेले आहेत. एक 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे म्हणजे टॅमॅटोचं जे मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होईल. त्याच्यामध्येच मी चवीनुसार थोडंसंच मीठ घालणार आहे म्हणजे आपला टॅमॅटो लवकर शिजेल. तर इथे बघा मीठ टाकल्याच्या नंतरनं एक 2 ते 3 मिनटं छान असं मी ह्याला परतून घेणार आहे. जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. फक्त आपल्याला टॅमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता टॅमॅटो आपलं छानपैकी सॉफ्ट झालेला आहे आणि टॅमॅटो आणि कांदा हे एकजीव झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी त्याला साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा
म्हणजे मी वाटण करून ठेवलं होतं ना, त्याचंच मी 1 चमचा याच्यामध्ये वाटण घालणार आहे. वाटण घातलं तरी काही हरकत नाही, नाही घातलं ना तरी पण खूप सुंदर लागतं. पण वाटण घालून नक्की एकदा सुकं मटण करून बघा, खूप छान लागतं. 1च छोटा चमचा घातलेला आहे. आता ह्याच्यामध्येच मी लाल तिखट घालणार आहे 1 चमचा. हे तिखट आहे आमचं सातारकडचं, त्याच्यामुळे हे तिखट तुमच्या बेताने तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. तर इथे 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि मसाल्यामध्ये छानपैकी हे परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ना, त्यातलंच मी मटण ह्याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहे. रश्श्यामधलं मटण रश्श्यामध्ये थोडंसं ठेवणार आहे आणि बाकीचं मी सगळं सुक्यामध्ये वापरणार आहे. तर बघा मी इथे रश्श्यामधलं मटण आहे ते ह्याच्यामध्ये काढून घेते सुक्यामध्ये आणि आपण हे तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मला जितकं मटण हवं आहे तितकं मी ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याला 2 ते 3 मिनटं छान असं मी परतून घेणार आहे. खूप सुंदर लागतं, खूप मस्त लागतं, खूप चविष्ट लागतं. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे मटणाचा रस्सा आहे ना, तो थोडासा ॲड केला तरी चालेल. म्हणजे थोडंसं ग्रेव्हीसारखं तयार होतं, पण मला सुक्कं हवं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये रस्सा टाकलेला नाही आहे. पण खूप मस्त तयार झालं होतं. 2 ते 3 मिनटं ह्याला मी झाकण लावून वाफ काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी झाकण ह्याचं काढून घेतलेलं होतं आणि 2 ते 3 मिनटं झालेलं आहे. माझं मटण पूर्णपणे सुकं तयार झालेलं आहे. जास्त गाढही झालेलं नाही आहे, खूप छान झालेलं आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता सुकं मटण अगदी खूप सुंदर पद्धतीने तयार झालेलं आहे. खूप चविष्ट झालं आहे, खूप मस्त लागत आहे. एक वेळ माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज. आणि बेल आयकनला पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत येतील. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.